नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. येणाऱ्या रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच निमित्ताने मी इथे छोटासा प्रयत्न केला आहे की रामनवमीच्या निमित्ताने एक बॉर्डर रांगोळी कशी बनवता येईल ह्याची. चला तर मग सुरुवात करूया. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उंबरठ्यावर आपल्या दारावर आपल्याला काहीशी अशा प्रकारे रामनवमीच्या निमित्ताने काही रांगोळी बनवता येईल. आणि इथे त्यासाठी मी A3 पेपरचं प्रिंटआउट घेतलं आहे, ह्या लेटरिंग असलेली, आणि त्यावर A3 OHP शीट घेतली आहे. OHP शीट जी आहे ती 175 मायक्रॉनची आहे, थोडीशी थिकच असेल. आणि म्हणूनच थोड्या थिक रांगोळीमध्ये जेव्हा आपण बनवू तेव्हा रांगोळी जास्तीत जास्त काळपर्यंत टिकून राहील. आता इथे काय करायचं आहे, A3ची OHP शीट आपल्या झेरॉक्सवर सेलोटेप किंवा मास्किंग टेपने फिक्स करून घेऊ शकता. सेलोटेपने फिक्स करून झाल्यानंतर त्यावर अगदी परमनंट मार्करने, थिक परमनंट मार्करने किंवा थिन परमनंट मार्कर, आता इथे कम्फर्टेबल मला थिक आहे आणि म्हणूनच मी इथे थिक वापरते, पण तुमच्याकडे जर थिक अवेलेबल नसेल, थिन आहे, तर थिन परमनंट मार्करही चालणार आहे. जसे लाईन्स आहेत तसे लाईन्स आपल्याला काय करून घ्यायचे ना, जॉईन करून घ्यायचे आहेत. आता बऱ्याच लोकांचे हे प्रश्न आहेत की रांगोळी फाटते किंवा रांगोळी निघून येते, तर ह्या बरेच असे इश्यू आहेत. पण जर तुम्ही आमच्या रांगोळीच्या व्हिडिओचे स्टेप बाय स्टेप फॉलो केलात तर नक्कीच तुमची रांगोळी फार काळ टिकणारी आणि अगदी आकर्षित दिसणारी अशी होईल. आता काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या आपल्याला आपले जे पण लेटरिंग आहे ते ट्रेस करून घ्यायचे. ट्रेस करून झाल्यानंतर ती काहीशी अशी दिसते. 5 ml पाण्यामध्ये मी 5 ml फेविकॉल ॲड केलं आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलं आहे. आता बऱ्याच जणांचे हे डाऊट्स आहेत की फॅब्रिक ग्लू ही काम करतं, तर फॅब्रिक ग्लू वापरला तर चालेल. हो, फॅब्रिक ग्लू वापरला तरी चालणार आहे, पण फॅब्रिक ग्लूने माझा एक्सपिरियन्स असा आहे की त्याचे जे रांगोळीचे लेअर त्याच्यानंतर बनतात ना, ते असे सेपरेट निघून येतात OHP शीटवरून. आता मे बी OHP शीटचे बऱ्याच काही असे स्टेप्स आहेत, पण ते मी इथे फॉलो करत नाही आहे. मी डायरेक्टली OHP शीटवर ट्रेस करून डायरेक्टली रांगोळी त्यावर टाकत आहे. काय ना, माझ्या मैत्रिणींना घरातले इतके कामं असतात आणि जर त्या मैत्रिणी वर्किंग असतील तर अजूनच खूप सारी कामं असतील, तर नुसती एक रेडीमेड रांगोळी बनवून घेण्यासाठी पूर्ण एक दिवस वाया घालवू शकत नाहीत. आणि म्हणूनच कमीत कमी वेळामध्ये अगदी पटकन बनेल अशी रेडी टू यूज रांगोळी मी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आता इथे बघा मी काय केलं आहे, आणि फेविकॉल म्हणूनच मी बोलते आहे मैत्रिणींनो, फेविकॉल वापरल्याने काय होतं ना, भले ती रांगोळी थोडीशी जाड किंवा जडसर अशी होईल, पण ती जी रांगोळी होईल ना ती खूप दिवसावर टिकणारी आहे आणि व्यवस्थितरित्या ती अशी राहील. आता मला सांगा, रांगोळी फोल्ड करून किंवा अगदी चुरामुरा करून तुम्हाला कुठे ठेवायची आहे? नाही ना, अगदी व्यवस्थित बॉक्समध्येच ठेवायची आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा वापरायची आहे. मग फेविकॉल वापरल्याने काय होतं आहे ना, रांगोळी अगदी परमनंटली व्यवस्थितरित्या स्टिक होते आणि ना त्याचा जो लुक आहे ना सुकल्यानंतर तो छान असतो. आता तुम्ही बोलता बोलता मी इथे एक लेअर मारून घेतला आहे. एक लेअर जेव्हा आपण मारतो ना तो एकदम हलका लागतो, आणि तो लेअर मारताना ना मला अंदाजा नाही आला म्हणून ते अगदी थोडंसं मेसी वर्क झालं. पण जेव्हा मी हा दुसरा लेअर मारायला घेतला, 15 मिनटं पहिला लेअर सुकून झाल्यानंतर मी बघा इथे एक 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 पॅच घेते आहे, म्हणजे थोड्या थोड्या पॅचवर मी फेविकॉल लावून घेणार आहे. म्हणजे आता मी बघा एवढा अर्ध्या पॅचवर फेविकॉल लावला आणि तोही अगदी वर्टिकल, अगदीच वर्टिकल. आणि त्याच्यानंतर त्यावर फेविकॉल टाकते आहे, फेविकॉल टाकल्यानंतर त्यावर रांगोळी टाकते आणि रांगोळी टाकल्यानंतर त्याच्यावर थोडासा पेपरने दाब देऊन आपण न स्टिक झालेली रांगोळी झटकून बाहेर काढणार आहोत. प्रोसिजर सगळ्या रांगोळीची सेम आहे बरं का, त्यामध्ये काही तुम्हाला वेगळं करायची गरज नाही लागणार. अगदी हळूहळू जायचं, पेशन्सफुली करायचे, नक्कीच ती रांगोळी चांगली बनेल. आता ह्याला उचलायचं आणि झटकायचं. जी रांगोळी स्टिक होणार नाही ती त्यावर चिटकून जाईल.
आता हा छोटासा पॅच मी सेकंड लेअरचा केल्यानंतर अगदी तेवढाच पॅच मी नंतर नेक्स्ट टाईम घेणार आहे. आता नेक्स्ट टाईम ग्लू लावताना काय खबरदारी घ्यायची, जेव्हा तुम्ही ब्रशने ग्लू लावाल, फेविकॉल लावाल, तेव्हा जेव्हा ते ब्रशने तुम्हाला फेविकॉल लावायचं आहे ते अगदी हलक्या हलक्या हाताने लावत चला, नाहीतर अगदी घासून घासून काढाल ती पहिली लेअर. अगदी पहिली लेअर आपल्याला काढायची नाही आहे, हलक्या हलक्या हाताने आपल्याला फेविकॉल पसरून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता की सेकंड लेअर आल्यानंतर ह्या रांगोळीमध्ये किती वेगळा बदल होतो तो. म्हणजे रांगोळीचा जो बॅकग्राऊंड इफेक्ट आहे तो अगदी व्यवस्थित दिसायला लागतो. आणि म्हणूनच इथे मी थोड्या थोड्या पॅचवर सगळ्या पूर्ण या A3च्या लेंथ असलेल्या शीटवर रांगोळी चा दुसरा लेअरही मारून घेतला आहे. आता हे वर्डिंग कसे करायचे, ॲक्च्युली ही रांगोळी म्हणजे अशा टाईपची रांगोळी मी पहिल्यांदा बनवते. जर आता मी जेव्हा दुसऱ्यांदा बनवेल ना तेव्हा मला असं वाटतं की ह्या इथे व्हाईट रांगोळी वापरण्याच्या ऐवजी आपण जर व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरला ना तर मला असं वाटतंय इफेक्ट काहीसा वेगळा असेल. काय होतंय ना, रांगोळी जेव्हा आपण मारतो अशा कलरफुल डार्क रांगोळीच्या मध्ये जेव्हा आपण व्हाईट कलर मारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो जो व्हाईट कलर आहे तो काही वेळातच म्हणजे अगदी अर्ध्या तासात 20 मिनिटात मोर दॅन हाफ ॲन आवर 1 तासामध्ये तो जो कलर त्याच्या बाजूला आहे ना तो व्हाईट कलर त्याचा कलर घेऊन टाकतो आणि थोडंसं डल दिसायला लागतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं रेड बॅकग्राऊंड करून झाल्यानंतर त्यावर जय श्रीराम हे ॲक्रेलिक व्हाईट कलरने करून टाकावं, म्हणजे एक रांगोळीचा इफेक्ट पण मिळून गेला असता. पण तसं न करता मी इथे 2 लेअर व्हाईट रांगोळीच्या टाकून घेत आहे आणि त्यानंतर ना आपली रांगोळी ना अगदी रेडी असेल. फक्त फिनिशिंग टच करायची बाकी असेल बरं का. फिनिशिंग टच म्हणजे नक्की काय, आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की लेटर अगदी थोडेसे इकडे तिकडे पसरले आहेत. आणि म्हणूनच अगदी 3D लुक येण्यासाठी, शॅडो लुक येण्यासाठी मी काय करणार आहे ना, हे व्हाईट रंगाचे 2 लेअर मारून झाल्यानंतर आपल्याला व्हाईट ॲक्रेलिकने सुद्धा त्यावर फिनिशिंग टच द्यायचा आहे. आता हे का करायचं, किंवा फक्त रांगोळी ठेवली तरी नाही चालणार का? चालेल ना, बघा ना, हे पण अगदी सुंदर दिसतंय. अगदी ओरिजिनल रांगोळीसारखं वाटेल. थोडी तर मिस्टेक येईलच, पण मला सांगा मैत्रिणींनो, आपण रेडी रांगोळी बनवतोय आणि मग मिस्टेक कशाला करायची? अगदी परफेक्ट काम करूया ना. आणि रेडी रांगोळीमध्ये जर काही थोडे इश्यू येत असतील तर आम्हाला विचारत चला. आमचा पूर्णपणे प्रयत्न असेल की तुमच्या प्रत्येक क्वेरीजना, प्रॉब्लेम्सना इथे आम्ही तुम्हाला गाईड करू शकू. आता इथे मी हलक्या हाताने स्केलचा पण वापर केला आहे. जिथे जिथे स्ट्रेट लाईनने, आता 3D जसं मी बोलत होते की 3D इफेक्ट देण्यासाठी ना आपल्याला त्याची शॅडोहीसुद्धा दाखवायला लागेल त्या शब्दाची, आणि तेच काम मी इथे केलं आहे. राम मी व्हाईट ॲक्रेलिक कलरने डिटेल करून घेतला, पण रामाच्या प्रत्येक लाईनिंगवर मी त्याला 3D इफेक्ट म्हणजे एक शॅडो इफेक्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या शॅडो इफेक्टमुळे ना आपलं जे हे लेटरिंग आहे, आपले जे काही हे वर्ड्स आहेत ते त्या रेड कलरच्या बॅकग्राऊंडवर अगदी साजेसे उठून असे दिसत आहेत. ॲक्च्युअलमध्ये मी पहिल्यांदी रेड अँड ऑरेंज कलरचा बॅकग्राऊंड करायचा असं काहीतरी ठरलं होतं, पण नंतर त्याने रिअलाईज की व्हाईट गोज वेल विथ रेड. सो मी इथे रेड बॅकग्राऊंडवर व्हाईट कलरचा वापर केला आहे. आता बऱ्याच जणींना हा प्रश्न आहे की हे लेटर करून झाल्यानंतर आपण त्याला जर कसंही ठेवलं तर ते निघून जाईल का? नाही ना. फेविकॉल आहे ना खूप छान पद्धतीने काम करतं. आणि जेव्हा पण तुम्ही ही रांगोळी ठेवून द्याल ती व्यवस्थितरित्या एका प्लास्टिक शीटमध्ये रॅप करून ठेवा. म्हणजे प्रत्येक रामनवमीला किंवा दसऱ्याला किंवा असे बरेच सारे ओकेशन आहेत जेव्हा पूजनीय राम असतात, त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारची रांगोळी इझी टू मेक आणि झटपट होणारी अशी रांगोळी बनवून ठेवू शकता. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच येणाऱ्या नवीन आणि भन्नाट आयडियामध्ये, येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ना मैत्रिणींनो, क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा. काही इश्यू असल्यास आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. धन्यवाद.